बायचे पप्पा ताईचं नाव लिहिलेली पत्रिका घेतली का? हो या आणि कदमांची आणि जाधवांची पण घ्या. त्या एरियातल्या सगळ्या पत्रिका घेतल्यात ग. तुझ्यासारखा विसरत नाही मी. आणि किती वेळ तुला आवर ना. अहो कोणाच्या राहायला नको म्हणून बोलले. तुला वेळ आहे का अजून? मी काय करतो मग त्या विश्वासला पत्रिका देऊन येतो. नको नको अहो थांबा, आवरलंय माझं. विश्वास भाऊजींकडे गेलात ना तर तासभर जाईल आपला. उमाताईला माझा चिवडा खूप आवडतो ना, तो घेत होते. शरू आवरला का? चल. हो आवरलं. ए बाय. हो मम्मी, घराकडे लक्ष दे. माझी नवरी बाई खुलून दिसते. शरू जरा जास्तच गोड दिसायला लागली ना ही. अमा तू नवरीबाईपाशी बस हा. मी आज सुट्टी कॅन्सल करतो आणि कामाला जातो. हा नको नको, झालंय माझं. बाय. हे सगळं आवरून ठेवशील हा. चला 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 लवकर चला. स्वामी वेळ कमी उरलाय हो. असा काहीतरी चमत्कार घडवा की सगळं कोडं पटकन सुटून जाईल. शरू काय झालं? टेन्शन मध्ये का दिसतेस? काही नाही, येतो आम्ही. Enough. सर मॅम, माझं पर्सनल आयुष्य डिस्कस करण्यासाठी भेटलो नाही आहोत आपण इथे. दिस इज अ प्रोफेशनल मीटिंग. अहो तेच तर बोलून राहिले ना मी. काही प्रोफेशनल मीटिंग आहे, पण तुम्ही मात्र तुमच्या एखाद्या जुन्या जखमेमुळे सगळ्या बायकांना एकाच तराजूत मोजून राहिला. जी गोष्ट तुम्हाला बायकांची पटत नाही तेच तुम्ही पुरुष म्हणून करून राहिलात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेंडरवरती विचार आणि स्किल सेट अवलंबून नसतो. आणि आता राहिला प्रश्न साक्षी ऑर्गॅनिकचा, तर तुमचे प्रोडक्ट्स हे कुणासाठी आहेत? तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे? तर बायका. आणि असं असून सुद्धा तुमच्या कंपनीत एक पण बाई नाही. आणि जिथं बाईचा सन्मान नाही तिथं मी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. मॅम लेट मी फिनिश. बट आपण पुन्हा डिस्कस करू शकतो ना. हे मी बाई म्हणून सांगत नाहीये, तर एक बिझनेस वुमन म्हणून सांगते. तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे? तर बाई. तर बाईचे इमोशन्स, तिच्या डिमांड्स, तिचा माइंडसेट, हे सगळं तुम्हाला कोण समजावून सांगणार? हे सगळं कोण पाहणार? डिसिजन मेकिंग कोण करणार? ते करण्यासाठी एखादी बाई एम्प्लॉई नको इथं? अहो मी तर म्हणून राहिले, फक्त एम्प्लॉई म्हणून नाही, तर एखाद्या महिलेनं इथं टॉप पोझिशनला असण्याची गरज आहे. तुम्ही केपेबल आहात, कंपनी हॅज पोटेन्शियल, पण तुमचा ॲटिट्यूड तो तुमच्या कंपनीला एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ देणार नाही. हे डील पुढे जाऊ शकत नाही. किती छान पत्रिका आहे. एकदम साधी, अगदी आपल्या बायसारखी. आपल्या बायचं लग्न होतंय. पोरी एकदम भरकन मोठ्या होतात ना. कालपर्यंत तिच्या हाताला धरून शाळेत सोडायचं. उद्या ह्याच हातांनी तिचं कन्यादान करणार. मामा, आपण उमाताईकडे जाणार आहोत,
साक्षी तिथे असणार, मग तिच्या माहेरी पत्रिका? काही गरज नाही. साक्षी आता आपली आहे, पण तिच्या माहेरी खानोलकरांकडे पत्रिका द्यायची काही गरज नाही. तुम्हीच बोललात ना एकदा भर रस्त्यात ती तुमच्याशी भांडली म्हणून. कशाला आपण आपला अपमान सहन करून घ्यायचा? आपण काय तिच्या ताटातलं खातो का तिच्या पैशावर डोळा ठेवणे आपण? तिला सांगा स्वतःच्या घरात ना एक पैशाचं झाड लाव आणि बघत बस तिच्याकडे. काही गरज नाहीये त्यांना बोलवायची. आपण काय वाकडे केले ते समजत नाही मला त्यांचं. माणसाशी माणुसकीने वागताच येत नाही त्यांना. त्या हातात पैसा आहे म्हणून कसंही वागणार का तुम्ही दुसऱ्याशी? बोलायची एक पद्धत नाही अजिबात त्यांना. नाही, नको. त्यांच्याशी आपल्याला काही एक संबंध ठेवायचा नाही. अरे दादा, तू काय केलंय? ही डील आपल्यासाठी खूप महत्वाची होती. त्यांनी आपलं प्रपोजल रिजेक्ट केलंय. हे जर मार्केटमध्ये पसरलं ना तर आपल्या बिझनेससाठी खूप वाईट होईल. आणि ते फक्त त्यांचं ओपिनियन मांडत होत्या आणि आपण त्यांचं ऐकून न घेता त्यांच्याशी वाद घालत होतो. मी वाद घालत नव्हतो. बिझनेस करायला आल्या होत्या ना त्या, मग ते करायचं ना. माझं ऑफिस मी कसं चालवायचं हे त्यांनी सांगायची गरज नाही. अरे हो, पण ते त्यांच्या एक्सपिरियन्स वरून बोलत होत्या ना. आणि आपलं बोलणं झालं होतं का नाही? या बिझनेस साठी आपल्याला फिमेल स्टाफ लागणार आहे हे आपलं बोलणं झालं होतं. आपल्याला आपली कंपनी ग्रो करायची आहे, बिझनेस वाढवायचा आहे. दादा, हे साक्षीचं स्वप्न आहे. ह्या एका कारणामुळे ना खूप नुकसान होतंय दादा आपलं. मी काय बोलू मला कळत नाही. सर ऐका ना सर. सर तुम्ही ना सगळ्यात पहिले शांत व्हा आणि ह्या सगळ्याकडे फक्त बिझनेस म्हणून बघा किंवा त्यापेक्षा आकाश सरांचं फ्युचर म्हणून बघा सर. आणि आकाश सरांचं फ्युचर म्हणजे साक्षी मॅडमचं फ्युचर ना सर. आता तुमच्या भरोश्यावर त्यांनी हा बिझनेस सुरू केलाय तुमच्या बरोबर. हे सगळं आता घडलंय हे साक्षी मॅडमना कळलं तर त्यांना काय वाटेल? म्हणजे मी फक्त सांगतोय सर. सॉरी.